नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जालना पोलीस पाटील पदाचा जो काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाची सविस्तर चर्चा करणार आहे. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत ते शेअर करा. काल आपण व्हिडिओ टाकलेला आहे जालना पोलीस पाटील संदर्भानं आणि त्याचबरोबर जी काही जिल्हा न्यायालयाची आपली बॅच आहे आणि पोलीस भरतीची पण बॅच आहे. तर कालच्या व्हिडिओ नंतर मला बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मेसेजेस आलेले आहेत, कॉल आलेले आहेत की सर तुमची बॅच परचेस करायची आहे. फक्त तुम्हाला जो एक फॉर्म मी देणार आहे ऑनलाईन, त्या फॉर्मची लिंक मी तुम्हाला पाठवून मग तुम्ही तो फॉर्म भरायचा आहे आणि मगच तुमचं ॲडमिशन या ठिकाणी कन्फर्म होणार आहे. तर मित्रांनो, उद्या सकाळी तुम्हाला ती लिंक पाठवली जाईल, त्यानंतर तुम्ही ती ॲडमिशन करू शकता. तर बघा, अभ्यासक्रमाची चर्चा करत असताना जो काही पोलीस पाटील पदाचा अभ्यासक्रम आहे याच्यामध्ये टोटल गुण तुम्हाला 100 असणार आहे आणि या 100 गुणांच्या पैकी तुमची जी लेखी परीक्षा आहे ती 80 गुणांची असणार आहे आणि लेखी परीक्षेचं मेरिट लागल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी तोंडी परीक्षा द्यायची आहे. आता दुसरी गोष्ट की लेखी परीक्षेला कोण कोण पात्र आहेत की ज्याच्यानंतर ते तोंडी परीक्षा देऊ शकतील. तर मित्रांनो, 45% क्रायटेरिया आहे. 100 पैकी 45% मार्क्स तुम्हाला या ठिकाणी घेणं अपेक्षित आहे. लेखी परीक्षेमध्ये 45% मार्क्स तुम्हाला घेणं आवश्यक आहे. म्हणजेच तुम्हाला या लेखी परीक्षेमध्ये 80 पैकी जर 36 गुण असतील, जर तुम्हाला 36 गुण असतील तर तुम्ही तोंडी परीक्षेसाठी पात्र ठरणार आहे. जर 36च्या ठिकाणी तुम्हाला 35 जरी मार्क्स असतील तरी तुम्ही त्या ठिकाणी अपात्र होणार आहे. मित्रांनो, जालना पोलीस पाटील पदाची जी भरती झाली त्या भरतीमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी संधी गमावलेली आहे. एका गावामध्ये 10 उमेदवार असून बघा, एका गावामध्ये 10 मुलांनी फॉर्म भरलेले असून सुद्धा त्यांना 36 मार्क्स या ठिकाणी घेता आलेले नाहीत. ते विद्यार्थी मला दररोज कॉल मेसेज करायचे की सर 36 पेक्षा कमी मार्क्स आहेत तर मग आमच्या गावातलं पद रिक्तच राहील का. तर मित्रांनो, 100% 36 मार्क्स जर तुम्हाला नाही पडले तर तुम्ही त्या गावासाठी अपात्र आहे. समजा या ठिकाणी 15 मुलांनी फॉर्म भरलेला आहे आणि या 15 मुलांच्या पैकी 15च्या 15 जणांना जर का 36च्या खाली असतील म्हणजे 35, 34 म्हणजे 36 मार्क्सच जर या 15 जणांना पडले नसतील तर मित्रांनो ते 15च्या 15 मुलं या ठिकाणी अपात्र होणार आहेत आणि त्या गावची जागा रिक्त राहणार आहे. हे 36 जे गुण तुम्हाला दिलेले आहेत 80 पैकी, म्हणजे तुम्हाला 80 पैकी 36 गुण पडणं आवश्यक आहे. हे जर 36 गुण तुम्हाला पडले तरच त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही या पोलीस पाटील या पदासाठी पात्र आहात किंवा त्या पदासाठी तुम्ही लायक आहात. जर तुम्हाला 80 पैकी जर 36 गुण नाही पडले तर त्याचा अर्थ असा होतो की पोलीस पाटील पदाच्या साठी जी पात्रता लागणार आहे ती पात्रता तुमच्या अंगी नाही. जर तुम्हाला या ठिकाणी 80 पैकी 36 मार्क्स घेता येत नसतील तर पुढे जाऊन ते पद तुम्ही चांगल्या पद्धतीनं सांभाळू शकत नाही, कारण तुमच्या अंगी ती पात्रता नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणून तुम्हाला 36 मार्क्स या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. जर तुम्हाला 36 मार्क्स नसतील तर तुमच्या गावामध्ये कितीही फॉर्म असतील तर ते सर्वच्या सर्व अपात्र होऊन ती जागा पुन्हा या ठिकाणी रिक्त राहणार आहे. जालना पोलीस पाटील भरतीमध्ये अनेक गावं अशा पद्धतीने रिक्त राहिलेली आहेत. त्यामुळं एका गावामध्ये तर मित्रांनो सांगतो की एकच मुलगी होती, एका गावामध्ये एकच मुलगी होती आणि या मुलीने फॉर्म भरलेला होता. परंतु या एका मुलीला एवढा मोठा चान्स होता की तिला जर 36 मार्क्स पडले असतील तर तिला ही तोंडी परीक्षा देण्याची सुद्धा गरज नव्हती. ती त्या गावची पोलीस पाटील झाल्यात जमा होती. परंतु मित्रांनो, तिला 80 पैकी 36 मार्क्स सुद्धा घेता आलेले नाहीत. त्यामुळे ती या भरतीमधून अपात्र राहिली आणि ते जे गाव आहे ते अशा पद्धतीनं रिक्त राहिलेलं आहे. आता येणारी जी भरती आहे फेब्रुवारीमध्ये त्याची परीक्षा होणार आहे, त्याच्यामध्ये हे पद या ठिकाणी भरलं जाणार आहे. ही गोष्ट तुमच्या चांगल्या पद्धतीनं लक्षात असू दे. त्यामुळे अभ्यास करत असताना तुम्हाला काळजीपूर्वक अभ्यास करायचा आहे. तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरता, फॉर्म भरल्यानंतर अनेक मुलं अपात्र होतात आणि मग तुमच्या समोर चांगली संधी निर्माण होत असते आणि त्यामुळं तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये पात्र होणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे 36 मार्क्स घेणं तुम्हाला कंपल्सरी आहे. जर तुम्हाला 80 पैकी 36 मार्क्स नाही पडले तर तुम्ही या भरतीमधून अपात्र आहे. तुमच्या गावची जागा रिक्त राहणार आहे. मी आताच सांगितलं की एक मुलगी होती, तिला 36 मार्क्स पडले नाहीत म्हणून ती अपात्र झाली, तिथली जागा रिक्त राहणार आहे. तशाच पद्धतीनं तुमच्या गावामध्ये कितीही फॉर्म असू द्या, जर त्यातला एक जरी मुलगा, समजा या 15 पैकी 14 जणांना 36च्या खाली आहेत आणि एकाला जरी 36 मार्क्स असतील तरी तो मात्र त्या गावचा पोलीस पाटील डोळे झाकून होणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा.
त्यामुळे तुम्हाला त्या अनुषंगाने तयारी करायची आहे. तर बघा मित्रांनो, पहिल्यांदा लेखी परीक्षेमध्ये कोणकोणते घटक विचारले जातात. तर ज्यावेळेस आपण जे काही झालेले पेपर आहेत, मग तो नांदेड पोलीस पाटील भरतीचा असू दे किंवा नागपूरच्या पोलीस पाटील भरतीचा असू दे, परभणी पोलीस पाटील भरतीचा असू दे, त्याच्यानंतर आता लेटेस्ट झालेला जालना पोलीस पाटील पदाचा पेपर आहे, नागपूर पोलीस पाटील पदाचा जो पेपर आहे, त्याच्यामध्ये त्या पेपरचं जर अनालिसिस केलं तर मित्रांनो, हे जे घटक आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी व्याकरण हा घटक विचारलेला आहे. परंतु आता जालना जिल्ह्याची जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये मराठी व्याकरण हा घटक विचारलेला नाही. त्यामुळं बऱ्यापैकी जे पेपर आहेत त्याच्यामध्ये मराठी व्याकरण विचारलं जातं आणि बऱ्याच अंशी पेपरमध्ये ते विचारलं सुद्धा जाऊ शकत नाही. परंतु एक गोष्ट आहे की ज्या वेळेस तुमचा फॉर्म म्हणजे जाहिरात निघली जाते त्यावेळेला तुम्हाला तुमचा सिलेबस सुद्धा दिला जातो. त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी आहेत, कोणत्या गोष्टी नाहीत हे क्लिअर केलं जातं. परंतु आपण मराठी व्याकरण विचारणार याच अनुषंगानं तुमची मराठीची सुद्धा तयारी आपण करून घेत असतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या बॅचमध्ये हा जो मराठीचा घटक आहे, हा मराठीचा घटक मात्र आपण प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये तुम्हाला देणार आहे. कारण काही परीक्षेमध्ये हे विचारतात, काही परीक्षेमध्ये हे विचारत नाहीत. आणि जर याचं स्पष्टीकरण वगैरे द्यायचं झालं, काही छोटे छोटे व्हिडिओ मी तुम्हाला पहिलं आपलं टार्गेट असेल की गणित बुद्धिमत्ता आणि जीके तुमच्याकडून कंप्लीट करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग मराठी व्याकरणला वेळ द्यायचा आहे. आता मराठी व्याकरणमध्ये सुद्धा जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत किंवा जे चॅप्टर आहेत, जे घटक आहेत, तेच घटक मी तुम्हाला देत असतो. आणि मी वारंवार माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की मी जे देतो तेच मटेरियल तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. तर बऱ्याच पेपरमध्ये मराठी व्याकरण विचारलेलं आहे, बऱ्याच पेपरमध्ये ते विचारण्यात आलेलं नाही. तरी सुद्धा आपण आपल्या बॅचमध्ये मराठी हा विषय कव्हर करणार आहोत. त्यानंतर बघा, गणित बुद्धिमत्ता सगळ्यात जास्त वेटेज असणारा, प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही जर बघितलं तर गणित बुद्धिमत्तेवरती जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. ज्याला गणित बुद्धिमत्तेला जास्त मार्क्स पडणार तो विद्यार्थी लेखी परीक्षेमध्ये टॉपची मार्क घेणार, एवढं लक्षात ठेवा. आणि ज्याला लेखी परीक्षेमध्ये टॉपचे मार्क्स असतील त्याला जरी तोंडी परीक्षेला कमी मार्क्स पडले तरी त्याचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. इथे जर तुम्हाला धोका अनुभवत असेल तर मात्र तुम्हाला इथे जास्त मार्क्स घेणं अपेक्षित आहे. मित्रांनो, जालना पोलीस पाटील पदाच्या भरतीच्या वेळी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला सांगितलेलं होतं की सर, आम्हाला लेखी परीक्षेमध्ये भरपूर मार्क्स आहेत, परंतु आम्हाला तोंडीची परीक्षेची किंवा मुलाखतीची थोडी भीती वाटते की काही सेटलमेंट होते का किंवा काही सीट मॅनेज वगैरे होतात का. तर मी त्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने सांगितलं होतं की तुम्ही जर का जास्त मार्क्स घेतले असतील तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कितीही मार्क्स त्यांनी वाढवली तरी कॉम्पिटिशन तुमच्यासोबत कमी असणार आहे. आणि चांगल्या पद्धतीने भरती जी जालना पोलीस पाटील पदाची आहे ती पार पडलेली आहे. बरीचशी संभ्रमावस्था निर्माण केलेली होती बाकीच्या विद्यार्थ्यांनी. त्या संदर्भामध्ये सुद्धा मी विद्यार्थ्यांना वारंवार गाईड केलेलं आहे की असे जे लोक असतात ते तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत असतात, तुमचं माइंड बिघडवण्याचं काम करत असतात, त्या विद्यार्थ्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं नाही. जर जालना पोलीस पाटील पदाच्या अगोदर भरतीच्या मी सांगितलं होतं की काही विद्यार्थी जे असतात ते कशा पद्धतीने आपलं सिलेक्शन झाले म्हणून बातम्या पसरतात, पेढे वाटतात, सत्कार वगैरे करून घेतात. तर हे सगळं थोतांड असतं, अशा कुठल्याही गोष्टी होत नाहीत. त्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. विश्वास ठेवा की तुम्ही जर अभ्यास चांगल्या पद्धतीने केला, मुलाखतीची सुद्धा तयारी आपण चांगल्या पद्धतीने करून घेत असतो आणि त्या वेळेला मी तुम्हाला कॉन्फिडन्स देण्याचा प्रयत्न करतो की तुमचं सिलेक्शन चांगल्या पद्धतीने होईल. मी कधीही कुठल्या मुलाला, जेवढ्या मुलांचे मला कॉल मेसेजेस आले, कुठल्याही मुलाला मी कधीही निगेटिव्ह सांगत नाही. कारण निगेटिव्ह सांगितलं की विद्यार्थी घाबरत असतात आणि मी कधीच कुठल्या विद्यार्थ्यांना निगेटिव्ह गोष्टी सांगत नाही. नेहमी त्यांना सकारात्मक गोष्टीच सांगत असतो. त्यामुळं आता सुद्धा मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही जर का इथे तुम्हाला भीती वाटत असेल तोंडी परीक्षेची तर तुम्ही इथे जास्तीत जास्त मार्क्स घेण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरी गोष्ट आहे की मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही लेखीला जास्त मार्क्स घेता त्यावेळेला तुम्हाला तोंडी परीक्षेमध्ये थोडे का असताना मार्क्स तुम्हाला मिळतात आणि त्या जोरावरती तुम्ही पोलीस पाटील होऊ शकता. तर दुसरी गोष्ट मी सांगितली की गणित आणि बुद्धिमत्ता या संदर्भामध्ये आपले व्हिडिओ आहेत. आत्ता आणि आपण चालू करणार आहे व्हिडिओ, प्रत्येक टॉपिक या ठिकाणी घेणार आहे बॅच चालू झाल्यानंतर. त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, विज्ञान, त्यानंतर ग्राम पोलीस अधिनियम, सगळ्यात महत्त्वाचा मित्रांनो ग्राम पोलीस अधिनियम. कारण याच ग्राम पोलीस अधिनियमवरती तुम्हाला या 80 मार्कांमध्ये सुद्धा प्रश्न असतो. आणि दुसरी गोष्ट की
तोंडी परीक्षेमध्ये तुम्हाला या अधिनियमानुसार जी पोलीस पाटील पदांची कर्तव्य आणि जबाबदारी आहे याच्यावरती तोंडी परीक्षेला प्रश्न विचारले जातात। आता तोंडी परीक्षेला तुम्हाला काय काय विचारलं जाणार आहे हे मी वेळच्या वेळी तुम्हाला सांगत जाईन। तर पोलीस पाटलांची कर्तव्य जबाबदारी काय आहे, तो अधिनियम काय आहे, त्या अधिनियमामध्ये नेमकं पोलीस पाटलांच्या बद्दल काय सांगितलेलं आहे या अनुषंगाने तुम्हाला तोंडी परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात। आणि सगळ्यात गोष्ट महत्त्वाची म्हणजे उपयोजित प्रश्न। जर तुम्हाला हे कर्तव्य आणि जबाबदारी चांगल्या पद्धतीने माहीत असेल तर तुम्ही हे उपयोजित जे प्रश्न आहेत की अमुक एखादी घटना तुमच्या गावामध्ये घडलेली आहे आणि तुम्ही गावचे पोलीस पाटील आहात तर त्यावेळेस तुम्ही काय कराल, अशा पद्धतीचे जे उपयोजनात्मक प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि त्याची उत्तरं तुम्हाला त्याच वेळेला देता येतात ज्या वेळेला तुम्हाला हा ग्राम पोलीस अधिनियम चांगल्या पद्धतीने माहीत असेल। तर ग्राम पोलीस अधिनियम सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने तुमच्याकडून तयारी करून घेणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चालू घडामोडी। आता मित्रांनो, जालना पोलीस पाटील पदाचा जो पेपर झाला त्या विद्यार्थ्यांना मी सांगितलं होतं की चालू घडामोडी आणि तुमचा जो विज्ञान विषय आहे, बघा या ठिकाणी चालू घडामोडी आणि विज्ञान विषय आहे, विज्ञान इथं आहे। तर या विज्ञान विषयावरती थोडंसं कमी फोकस करा, तुलनेनं या विषयांवरती जास्त फोकस करा, कारण याच्यावरती जास्त प्रश्न येतात। इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, तुमचा ग्राम पोलीस अधिनियम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा विशेष। हे जिल्हा विशेषचे मित्रांनो प्रश्न जे आपण घेणार आहे याच्या बाहेर एकही प्रश्न तुमचा येणार नाही। 100% मी गॅरंटी देतो तुम्हाला की जिल्हा विशेषचे जे प्रश्न आहेत आपण जे प्रश्न देणार त्याच प्रश्नांच्या मधून तुम्हाला प्रश्न या ठिकाणी दिसतील। तर सगळ्यात शेवटी तुम्हाला या ठिकाणी विज्ञान आणि चालू घडामोडी तर आता दररोजच्या दररोज करायचं आहे, कारण जालना पोलीस पाटील पदासाठी वेळ कमी मिळालेला होता आणि त्या कमी वेळामध्ये विद्यार्थ्यांना मला सांगायचं होतं की तुमचा वेळ जो आहे तो वाया घालवू नका। कारण काय होतं, ज्यावेळेस तुमच्याकडे वेळ कमी असतो आणि त्यावेळेस तुम्ही विज्ञान आणि चालू घडामोडीसारखे जर टॉपिक घेतले तर त्याच्यामध्ये तुमचा वेळ जातो आणि तुलनेनं मग हे जे विषय आहेत इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र किंवा जिल्हा विशेष याचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुमचे राहण्याची शक्यता असते, तो अभ्यास तुमचा राहण्याची शक्यता असतं। म्हणून तुम्हाला काय करायचं आहे की सामान्य ज्ञानामध्ये पहिल्यांदा या विषयांना प्राधान्य द्यायचं आहे। कोणकोणत्या? इतिहास, त्यानंतर भूगोल, त्यानंतर राज्यशास्त्र, त्यानंतर हा जो ग्राम पोलीस अधिनियम आहे आणि त्यानंतर जिल्हा विशेष। म्हणजे या 5-6 घटकांना चांगल्या पद्धतीने प्राधान्य द्यायचं आहे आणि याचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर मग तुम्हाला या ठिकाणी चालू घडामोडी आणि विज्ञान अभ्यासायचं आहे। आणि काळजी करायची नाही, जर विज्ञान आणि चालू घडामोडीवरती तुम्हाला समजा 15 प्रश्न विचारले असतील तर त्याच्यातले 5 ते 6 प्रश्न तरी तुम्हाला आपण जे देणार आहे त्याच्यामधून येणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करायची नाही। आता दुसरी गोष्ट की हे 80 मार्क्स आहेत, मग या 80 मार्काला या 80 मार्कामध्ये याला वेटेज किती असेल? तर असं कुठल्याही पेपरमध्ये मित्रांनो फिक्स वेटेज नाही की बाबा मराठीला 15 प्रश्न असतील किंवा गणित बुद्धिमत्तेचे 15 प्रश्न असतील, बाकीचे 10 प्रश्न असतील, तर असं कुठल्याही पद्धतीचं वेटेज मित्रांनो नाही। फक्त एक गोष्ट आहे की तुम्हाला यावरती म्हणजे हे जे जीके आहे, सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता, याच्यावरती जास्त प्रश्न असतात आणि कोणते प्रश्न किती मार्काला आहेत याचं मात्र वेटेज नाही। काही काही ठिकाणी जिल्हा तुम्हाला चालू घडामोडी 2-2 मार्काला विचारलेला आहे, तर तेच चालू घडामोडी काही पेपरमध्ये 10-10 मार्काला विचारलेला आहे, लक्षात ठेवा। काही ठिकाणी मराठी व्याकरण विचारलेलं आहे, काही ठिकाणी मराठी व्याकरण अजिबात विचारलेलं नाही, काही ठिकाणी गणित बुद्धिमत्तेचे 15 प्रश्न 20 प्रश्न आहेत, तर काही ठिकाणी त्या प्रश्नांची संख्या जवळजवळ 27 ते 30च्या दरम्यान आहे। त्यामुळं हा घटक गणित एवढ्या मार्क्ससाठी येईल किंवा मराठी एवढ्या मार्क्ससाठी येईल, सामान्य ज्ञान एवढ्या मार्क्ससाठी येईल असं अजिबात नाही। त्यामुळे तुम्हाला समान वेटेज धरून या ठिकाणी या सर्वांचा अभ्यास करायचा आहे। आणि राहिली गोष्ट तोंडी परीक्षेची, तर तोंडी परीक्षेला मी चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करेन। तोंडी परीक्षेला पॅनेलमध्ये कोण असतं, आपण मागचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता। त्यामध्ये अजून काही जी जालना पोलीस पाटील पदांची भरती झालेली आहे त्यातल्या बऱ्याचशा माझ्या विद्यार्थ्यांनी मला कमेंट करून सांगितलेलं आहे की नेमकं मुलाखतीला कशा पद्धतीने आम्ही गेलो, कशा पद्धतीने आम्हाला प्रश्न विचारले, कोणकोणते प्रश्न होते, आम्ही त्याची उत्तरं कशा पद्धतीने दिली। तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला ते सांगितलेलं आहे, ते मी तुम्हाला योग्य वेळी तोंडी परीक्षेचे सुद्धा मार्गदर्शन करणार आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला आता परफेक्टली समजलं असेल की या 100 मार्कामध्ये 80 गुणाला लेखी परीक्षा असते आणि 20 गुणांना तोंडी परीक्षा असते, असं एकूण तुम्हाला 100 मार्कांची परीक्षा द्यायची आहे। बऱ्याच मित्रांनी आता एकानं कालच्या व्हिडिओ खाली युट्यूबला कमेंट केलेली आहे
की सर मला तुमची बॅच लावायची आहे, परंतु ज्या वेळेस भरती निघेल आणि आरक्षण जाहीर होईल त्यावेळेला मी तुमची बॅच लावेल, कारण आत्ता जर मी तुमची बॅच लावली तर भविष्यात आरक्षण कुणाला पडेल हे सांगता येत नाही आणि मग त्यावेळी मात्र आमच्यावरती नाराजी ओढवते आणि त्यामुळं आम्ही आत्ता तुमची बॅच न घेता ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस आम्ही तुमची बॅच घेऊ. तर त्यावेळेला मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की तुमची एवढी धावपळ होते. आता तुमच्याकडे 3 महिने आहेत, 3 महिन्याच्या कालावधीमध्ये एक लक्षात ठेवा, तुम्ही महिन्याला नाही म्हटलं तर कमीत कमी 349चा रिचार्ज या ठिकाणी मारत असता, परंतु ही तुमच्या आयुष्याची कमाई आहे. तुम्ही गावचे पोलीस पाटील झाल्यानंतर मित्रांनो जे काही आपले 60च्या पुढं 60+ विद्यार्थी आपले पोलीस पाटील झालेले आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरती त्यांच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो आनंद तुम्हाला या पैशाची किंमत सांगून जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, काही विद्यार्थी माझे एका विद्यार्थ्याला टोटल गुणांच्या मध्ये 84 मार्क्स पडलेले आहेत आणि दुसरा जो विद्यार्थी आहे सिलेक्ट झालेला त्याला 84.4 एवढे मार्क्स पडलेले आहेत. तर हा जो विद्यार्थी आहे हा 0.4 ने बाहेर पडलेला आहे. त्यामुळे या 0.4 ची किंमत या विद्यार्थ्याला तुम्ही जाऊन विचारू शकता की ज्याला 84 मार्क्स पडलेले आहेत. त्याचा माझ्याकडे स्क्रीनशॉट सुद्धा आहे, त्यांनी मला पाठवलेला आहे. 2 नंबरला तो आहे ज्याला 84 मार्क्स पडले आणि ज्याचं सिलेक्शन झालेलं आहे तो 84.4 मार्कावरती आहे. त्यामुळं मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की अभ्यास कधीही वाया जात नसतो. इथून पुढे तुम्ही जर एखाद्या भरतीची तयारी करत असाल तर त्या सर्व भरतीला हा अभ्यासक्रम उपयोगी आहे आणि आपण तुम्हाला शिकवत असताना केवळ पोलीस पाटील पदासाठीच उपयोगी आहे असं नाही, तर इतर कुठल्याही एक्झाम तुम्ही सरळ सेवेच्या द्यायला गेला तर तिथं तुम्हाला गणित बुद्धिमत्ता आणि जे जीके आहे याचा निश्चितपणे फायदा होणार आहे. त्यामुळे तुम्ही असा विचार करू नका की ज्यावेळेस आरक्षण पडेल त्यावेळेला आम्ही तुमची बॅच परचेस करू आणि त्यावेळेला आम्ही तुमची बॅच घेऊ. कारण काय होतं मित्रांनो, त्या 1 महिन्यामध्ये तुमची तयारी होत नाही आणि मला सुद्धा मग तुमची एखाद्या महिन्यामध्ये तयारी करून घेत असताना खूप मग अडचणी निर्माण होतात. बरेचसे विद्यार्थी आहेत की त्यांनी सांगितलं सर आम्हाला तुमची बॅच माहीत नव्हती त्यामुळे आम्ही घेऊ शकलो नाही. कदाचित आम्ही तुमची बॅच घेतली असती तर आम्हाला अजून जास्त मार्क्स पडले असते. आम्ही तुमचे यूट्यूबचे वगैरे व्हिडिओ बघून या ठिकाणी अभ्यास केलेला आहे शेवटच्या 2-4 दिवसामध्ये. तर असेही विद्यार्थी आहेत, तुम्ही बघू शकता मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन कमेंटमध्ये बघू शकता. वाटल्यास टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा आपण जे विद्यार्थ्यांचे स्क्रीनशॉट आहेत ते स्क्रीनशॉट या ठिकाणी शेअर करतो, तिथे सुद्धा जाऊन तुम्ही विद्यार्थ्यांचे अभिप्राय बघू शकता. मी अजिबात कधीही खोटं बोलत नाही मित्रांनो, विद्यार्थ्यांना तर मी अजिबात फसवत नाही. माझ्याकडे जे मटेरियल असतं ते ऑथेंटिक मटेरियल मी देण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्या बॅचला जे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत त्यांना जास्तीत जास्त देण्याचा माझा प्रयत्न असतो. तुम्ही जर प्रामाणिकपणे अभ्यास केला तर मी सुद्धा तेवढ्याच ताकदीने तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. मित्रांनो बऱ्याच जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांचे पालकांचे मला कॉल आलेले आहेत की सर तुमचे 60+ विद्यार्थी या ठिकाणी पोलीस पाटील झालेले आहेत, निश्चित झालेले आहेत, आपण त्याची फी सुद्धा नाममात्र लावलेली होती, परंतु त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या. बऱ्याच विद्यार्थ्यांच्यावरती पॉलिटिकल प्रेशर होतं तरी सुद्धा त्या विद्यार्थ्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही कुठल्याही पॉलिटिक्सला बळी न पडता, कुठल्याही पॉलिटिकल प्रेशरला बळी न पडता तुम्ही फॉर्म भरायचा आहे, तुम्ही पोलीस पाटील होणार आहे. आणि बरेचसे विद्यार्थी आपले न घाबरता परीक्षेला सामोरे गेले आणि आज ते मित्रांनो पोलीस पाटील आहेत. लक्षात ठेवा, आता ते पोलीस पाटील होऊन बाकी आपल्या राहिलेल्या पोलीस भरतीच्या असेल किंवा जिल्हा न्यायालयाच्या भरतीला असेल तयारीला लागलेले आहेत. त्यामुळे तुम्ही गावातल्या गावात राहून तुम्हाला पोलीस पाटील पदासाठी भविष्यामध्ये खूप संधी आहे. कारण मी मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की 18,000च्या आसपासमध्ये आता मानधन आहे. त्यानंतर तुम्हाला त्यांच्या अजून मागण्या आहेत की रिटायरमेंट नंतर 10 लाखापर्यंतची रक्कम आपल्याला मिळावी, पुन्हा अजून शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण वगैरे अशा सगळ्या त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या सुद्धा भविष्यामध्ये पूर्ण होतील, मानधन वाढ सुद्धा त्यांची होईल. तर या दृष्टीनं हे पद अतिशय महत्त्वाचं आहे. या पदाचा रुबाब आहे, गावामध्ये तुम्हाला मान आहे, ग्रामपंचायतीमध्ये पोलीस पाटलांची खुर्ची असते, सार्वजनिक ठिकाणचे जे काही कार्यक्रम असतील सार्वजनिक कार्यक्रम तर त्या कार्यक्रमामध्ये महत्त्वाचं स्थान या पोलीस पाटलांचं असतं. गावची वर्दळ जी आहे ती पोलीस पाटलांच्या घरी असते. एक वेगळं व्यक्तिमत्व तुम्हाला इथून पुढच्या कालावधीमध्ये या पोलीस पाटलांचं बघायला मिळेल. जी मुलं जालना पोलीस पाटील पदावरती नियुक्त झालेली आहेत त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा, त्यांच्या प्रतिक्रिया बघा आणि इथून पुढे
त्यांना गावामध्ये मिळणारा मान सन्मान सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता। तर ज्यावेळेस तुमची सुद्धा बॅच सुरू होईल त्यावेळेला अनेक विद्यार्थ्यांचे आपण लाईव्ह सेशन घेऊ, ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करतील आणि मग त्यावेळेला तुम्हाला समजेल। परंतु सांगायचा उद्देश एकच आहे की एवढे जे घटक आहेत हे एवढे घटक तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचे आहेत। हे जे सर्व घटक आहेत हे सर्व घटक आपल्या जीके बुक मधून या ठिकाणी तुम्हाला कव्हर केले जाणार आहेत। पोलीस पाटील कर्तव्य जबाबदारी उपयोजित प्रश्न जे आहेत ते सुद्धा मी तुम्हाला ग्राम पोलीस पाटील अधिनियमाच्या माध्यमातून सांगणार आहे आणि मराठीचे जे प्रश्न आहेत ते सगळ्यात आपण शेवटी या ठिकाणी कव्हर करणार आहे। आणि प्रत्येक जिल्ह्याचे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की आता माझ्याकडे जे ऍडमिशन आहे ते 36 जिल्ह्यांचे ऍडमिशन आहेत, 36 जिल्ह्यांचे ऍडमिशन आहेत आणि त्या 36 जिल्ह्यांचे मला या ठिकाणी जिल्हा विशेषवरती प्रश्न तयार करायचे आहेत। आणि मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की मी जे प्रश्न तयार करतो ते मी स्वतः तयार करत असतो, मी कुणालाही ते प्रश्न तयार करायला देत नाही। कारण मला जोपर्यंत वाटत नाही की या घटकावरती प्रश्न तयार होईल किंवा न होईल किंवा हा प्रश्न विचारला जाईल किंवा न जाईल असं जोपर्यंत माझी खात्री होत नाही तोपर्यंत मी प्रश्न तयार करत नाही। आणि मी असेच प्रश्न तयार करतो की ज्याच्यावरती विचारण्याची शक्यता जास्त आहे। तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्यावरती विश्वास ठेवलेला आहे, तशाच पद्धतीने तुम्ही सर्वांनी माझ्यावरती विश्वास ठेवून जर ही बॅच परचेस केली तर येणाऱ्या काळामध्ये मी जसं जालनाच्या विद्यार्थ्यांना सांगितलं होते की तुम्हाला 60+ मार्क्स या ठिकाणी मिळून जातील, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना 60+ मार्क्स सुद्धा मिळालेले आहेत आणि 60+ विद्यार्थी सुद्धा आपले पोलीस पाटील झालेले आहेत। तर तुम्हालाही तुमच्या गावचा पोलीस पाटील व्हायचं असेल तर निश्चितपणे आमची बॅच जॉईन करा। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा, तुमच्या काही शंका असतील तर त्या सुद्धा कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी व्यक्त करा। ज्यांनी कोणी टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल त्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आपली जी लिंक आहे यूट्यूबची ती सर्व विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा। धन्यवाद।